नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। माघ महिना सुरू झाला की शुक्ल पक्षात येणाऱ्या विनायक चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते। या चतुर्थीला तिलकुंद किंवा वरद चतुर्थी देखील म्हणतात। माघ शुद्ध चतुर्थीला नेहमीच्या तुलनेत गणेशाचे तत्व हे सहस्त्रपटीने कार्यरत असते, म्हणून गणेश भक्तांसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे। या वर्षी माघी गणेश जयंती 13 फेब्रुवारीला आहे। तिलकुंद चतुर्थी मात्र 12 फेब्रुवारीला आहे। या दिवशी बाप्पाच्या प्रसादात तिळाचा समावेश केला जातो। मोदक देखील तीळ घालून बनवले जातात। माघी गणेश जयंतीला हळद किंवा सिंदूर यांचा वापर करून गणेश मूर्ती बनवण्याची काही ठिकाणी पद्धत आहे। त्याचे विधिवत पूजन करून दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन केले जाते। जे गणेश भक्त गणेश जयंतीला गणपती बाप्पाची पूजा अर्चना करतात त्यांना संपूर्ण वर्षाच्या गणेश चतुर्थी व्रताचे फळ प्राप्त होते। या व्रतामुळे गजाननाची अखंड कृपा तुमच्या घरावर राहते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात। माघी गणेश जयंतीची थोडक्यात कथा म्हणजे याच दिवशी गजाननाने कश्यप ऋषींच्या पोटी विनायक नावाने अवतार घेऊन नरांतक राक्षसाचा वध केला। या दिवशी अष्टविनायकातील प्रथम गणपती म्हणजे मोरगावच्या मयुरेश्वराची यात्रा तसेच पालखी उत्सव असतो। यावेळच्या गणेश जयंतीचे विशेष महत्त्व म्हणजे ही गणेश जयंती मंगळवारी आल्याने अंगारक योग तयार होत आहे। या दिवशी उपास केल्याने अंगारकी चतुर्थीचे फळ प्राप्त होणार आहे। ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप तसेच अथर्व शीर्षाचे पठण या दिवशी जरूर करा।